सर्वांना, मी जान्हवी पंचपोर, माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण केमिकल इक्विलिब्रियमचा लास्ट व्हिडिओ करतोय अँड दिस टॉपिक इज ली चॅथलियर्स प्रिन्सिपल. ठीक आहे. सो ली चॅथलियर, ल चॅथलियर, ले चॅथलियर काही म्हणा, स्पेलिंग काही करा, कारण की तो कोण इंडियन नाहीये. सो त्याचं प्रिन्सिपल आपल्याला बघायचं. इज इट ओके? चलो, सो लेट अस स्टार्ट दिस पॉइंट. सो आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट केसी किंवा केपी त्याचा फॉर्म्युला काय बघितलाय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. सो केपी असेल तर प्रेशर. ओके. आणि याच्या आपण प्रॉपर्टीज बघितल्या होत्या, केपी केसीच्या प्रॉपर्टीज. द मेन प्रॉपर्टीज, द व्हॅल्यू ऑफ केसी और केपी विल नेव्हर चेंज. बरोबर. देर आर 3 फॅक्टर्स ऑन विच व्हॅल्यू ऑफ केपी डिपेंड्स अँड 3 फॅक्टर्स विच डज नॉट. कोणकोणते आहेत बघा. फर्स्ट फॅक्टर इज stoichiometric coefficient. So if you change stoichiometric coefficient, then yes, the value will change. Second one is way of writing reaction. What does it mean? समजा रिएक्शन फॉरवर्ड लिहिले असेल तर त्याचा केपी केसी वेगळा, बॅकवर्ड लिहिला तर वेगळा, कारण की फॉर्म्युलाच बदलतो. ओके. नेक्स्ट वन इज टेम्परेचर. सो ऑन दिस 3 फॅक्टर्स व्हॅल्यू ऑफ के डिपेंड्स. ओके. म्हणजे हे बदललं तर के बदलणार. कोणत्या फॅक्टर्स वरती के डिपेंड नाहीये? के कशावरती डिपेंड नाहीये? तर फर्स्ट वन इज प्रेशर, सेकंड वन इज व्हॉल्यूम अँड थर्ड वन इज इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट और प्रोडक्ट. म्हणजे रिएक्शन स्टार्ट करताना किती कॉन्सन्ट्रेशन घेतले त्याच्यावरती रिएक्शन डिपेंड नाही, के व्हॅल्यू डिपेंड नाही. इज इट ओके? चलो, सो आता पहिल्यांदा के व्हॅल्यूच्या प्रॉपर्टीज बघितल्या आणि आता मेन पॉइंट बघूया की ह्या प्रिन्सिपलची नीड काय आहे किंवा हे कशासाठी चाललंय. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जरी केमिस्ट्रीचा स्टडी करत असलो तरी आपण हे सगळं जे स्टडी करतो याचं रिझन काय? तर ह्याचे काहीतरी इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन आहेत, पैसे कमवायचे. बरोबर ना? साधी गोष्ट आहे. इंडस्ट्रीमध्ये या रिएक्शन्स कॅरी आउट होतात, त्याच्यासाठी किती ऑप्टिमम टेम्परेचर, प्रेशर किंवा काय कंडिशन पाहिजेत की आपल्याला यील्ड म्हणजे काय, प्रॉडक्टचं पर्सेंटेज वाढेल, त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं असतं. ओके. एक एक्झाम्पल बघा. सपोज इफ यू टेक आपला आवडता मॉलिक्यूल कोणता? N2 plus 3H2 gives NH3. So what we know this reaction is reversible. Okay. So suppose at t is equal to 0, if I take 28 grams of N2 and 6 grams of H2, what does it mean? 28 ग्रॅम म्हणजे 2 मोल्स झाला आणि हा किती घेतला? 3 मोल घेतला. सॉरी, 28 ग्रॅम म्हणजे 1 मोल येणार ना. ओके. सो आयडियली व्हॉट द थिंग? आयडियली मीन्स इफ ऑल द रिएक्टंट सगळ्याच्या सगळं कन्वर्ट झालं तर प्रॉडक्ट पण किती बनलं पाहिजे? 2 मोल. आपण स्टॉइशियोमेट्री मध्ये सॉल्व्ह करतो ना, हाऊ मच इज द अमाऊंट ऑफ प्रॉडक्ट फॉर्म. बरोबर. सो 2 मोल म्हणजे काय? NH3 किती झाला? 14, 15, 16, 17 into 2 34 ग्रॅम. सो आयडियली आय शुड गेट 34 ग्रॅम. ओके. आता एक विचार करा की ही एक मोठी इंडस्ट्री आहे, त्या इंडस्ट्रीमध्ये अमोनिया तयार होतो आणि हे अमोनिया तयार करायची, ही रिएक्शन करायची, तर एवढं ग्रॅम नायट्रोजन, एवढं ग्रॅम, आता इथे ग्रॅम्स लिहिलंय, कंपनीमध्ये हे किलोग्रॅम, टन्स, क्विंटल त्या फॉर्म मध्ये असणार. सो एवढं त्यांना मटेरियल पाहिजे. बट व्हॉट विल हॅपन? बिकॉज ऑफ इक्विलिब्रियम द प्रॉडक्ट फॉर्मेशन इज लेस. 34 ग्रॅम प्रॉडक्ट मिळणार नाही. यू मे गेट 28 ग्रॅम, 20 ग्रॅम, 17 ग्रॅम किंवा त्याच्यापेक्षाही कमी मिळू शकतात. बरोबर. इक्विलिब्रियम मुळे काय होणार आहे? रिएक्शन बॅकवर्ड होणार. सो दिस इज नॉट गुड फॉर प्रोडक्शन. पॉइंट कळाला? पैसे वाया जाणार ना, जेवढं पाहिजे तेवढं नाही मिळालं तर. ओके. इट्स लाईक की एखादी गोष्ट 100 रुपये किलो आहे तर मी 500 रुपये दिलं आणि 3च किलो वस्तू दिली, का? तर इक्विलिब्रियम आहे. असं चालेल का? नाही चालणार ना. सो व्हॉट एव्हर इज द स्टार्टिंग मटेरियल त्याच्या अकॉर्डिंगली प्रॉडक्ट नाही झालं तर इट इज नथिंग बट वेस्टेज. इट इज नथिंग बट प्रोडक्शन वेस्टेजच म्हणा किंवा लॉस म्हणता येईल, काही पण म्हणता येईल. ओके. सो व्हॉट इज द आयडिया? वी शिफ्ट द इक्विलिब्रियम. वर्ड कोणता आहे बघा? शिफ्ट. वी विल शिफ्ट द इक्विलिब्रियम टू द राईट हँड साइड. म्हणजे मॅक्सिमम आपल्याला अमोनिया कसा मिळेल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायचा. आर यू गेटिंग? सो दिस इज वन एक्झाम्पल वेअर अमोनिया इज द प्रॉडक्ट. ओके. ज्यावेळेस आपल्याला रिएक्शन कुठं न्यायची? RHS ला, किंवा आपण असं म्हणत की आपल्याला प्रॉडक्ट भरपूर पाहिजे. देर आर सम केसेस लाईक आपल्याला एखादी रिएक्शन नको असती. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे
कुठलंही मेडिसिन खाल्लं की त्या मेडिसिनचे साईड इफेक्ट असतात, बरोबर ना. साईड इफेक्ट म्हणजे काय की सपोज तुम्हाला काहीतरी स्टमक एक होतंय म्हणून तुम्ही गोळी घेतली तर त्याच्यामुळे काय झालं तर पित्तच झालं किंवा काहीतरी वेगळाच आजार झाला. सो आपल्याला जे साईड इफेक्ट वाली रिॲक्शन आहे ती नकोय. वी वॉन्ट टू सप्रेस दॅट रिॲक्शन. वी डोंट वॉन्ट टू अकर दिस रिॲक्शन. ऍट दॅट टाइम आपल्याला रिॲक्शन कुठे न्यायची, बॅकवर्डला, LHS ला न्यायची. पॉइंट कळाला. So for some reaction, production of product is very important, and for some reaction there should not be any production of product. तर दोन्ही केसेस मध्ये आपल्याला इक्विलिब्रियम अवॉइड करायचा. एक तर रिॲक्शन लेफ्टला न्यायची नाही तर राईटला न्यायची. द वर्ड यूज इज शिफ्ट ऑफ इक्विलिब्रियम. ठीक आहे, इक्विलिब्रियम शिफ्ट करायचा. सो हाऊ टू डू दॅट, हा पहिला पॉइंट. तर आपल्याला एक माहितीये, इक्विलिब्रियम जेव्हा मिळतो तेव्हा आपण के काढतोय, concentration of product upon reactant, and what is the thing, K value is always constant. मग सपोज प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं म्हणजे आपण म्हणतो ना लाईफ राईट करतोय म्हणजे याचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर के ची व्हॅल्यू बदलेल ना. पॉइंट कळला ना. इफ वी इन्क्रीज दिस कॉन्सन्ट्रेशन दिस व्हॅल्यू विल इन्क्रीज. इफ दिस व्हॅल्यू इन्क्रीजेस के विल इन्क्रीज और वॉट एव्हर के ची व्हॅल्यू चेंज होईल. पण आपण तर काय सांगितलंय, इट डज नॉट डिपेंड ऑन दिस व्हॅल्यूज. ओके. सो आपल्याला काहीतरी करून प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन पण वाढवायचंय आणि के पण कॉन्स्टंट राहणार आहे. ओके. सो व्हॉट इज द कन्सेप्ट बिहाइंड लीच-अथेलियर प्रिन्सिपल, की आपण जर का एखाद्या रिॲक्शन मध्ये काहीतरी बदल केला, लाईक त्याचं प्रेशर वाढवलं, इक्विलिब्रियम आल्यानंतर एखादी रिॲक्शन जी इक्विलिब्रियमला ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये तुम्ही थोडासा काहीतरी चेंज केला तर ती रिॲक्शन काय करते, आहे तो के परत मिळवण्यासाठी, इन ऑर्डर टू कीप के कॉन्स्टंट, इट विल अरेंज इट सेल्फ, इट विल ऍडजस्ट, ती स्वतःमध्ये काहीतरी बदल करेल. ओके. एक एक्झाम्पल बघा, सीसॉ तुम्ही बघितलं असेल. सीसॉ म्हणजे इथे एक आपला सेंटरला काय असतं की याच्यावरती बॅलन्स होत असतं. सपोज आपण इथे एक वेट बॉक्स ठेवला आणि इथे एक वेट बॉक्स ठेवला. ओके. अँड दिस हॉरिझॉन्टल लाईन इज कॉल्ड एज इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे काय झालंय, लेफ्ट राईट कुठंच नाहीये, कळते, किंवा हे स्ट्रेट वरती राहिले. पॉइंट कळला ना. आणि आता काय झालं, मला ही हॉरिझॉन्टल लाईन कॉन्स्टंट ठेवायची. पॉइंट कळाला. इक्विलिब्रियम म्हणजे के ची व्हॅल्यू, दिस हॉरिझॉन्टल लाईन इज के व्हॅल्यू अँड दिस के व्हॅल्यू शुड रिमेन कॉन्स्टंट. आणि आता मी काय केलं, सपोज इथे एखादं अजून वजन वाढवलं, आता काय होईल, एका खाली जाणार, के व्हॅल्यू चेंज होणार. बट व्हॉट इज द रूल, के व्हॅल्यू विल नेव्हर चेंज. तर के व्हॅल्यू बदलणार नाही, पण इथं तर 2 पडले, तिथं एकच आहे, हे काय वाढवता येत नाही. मग करायचं काय, मग काय करायचं, हा जो ट्रायंगल आहे त्याला शिफ्ट करायचं. शिफ्ट ऑफ इक्विलिब्रियम. कळालंय, त्याला इथं लेफ्टला नाही तर राईटला कुठेतरी न्यायचं. सो दॅट यू विल गेट दिस हॉरिझॉन्टल लाईन ऍज इट इज. इक्विलिब्रियम बदलणार नाही. कळालंय. सो दिस इज द पॉइंट बिहाइंड लीच-अथेलियर्स प्रिन्सिपल. ठीक आहे. सो व्हॉट इज दॅट प्रिन्सिपल, ऍट इक्विलिब्रियम any change in pressure, volume, concentration, हे काय लिस्ट दिली, any change will shift equilibrium to LHS or RHS. ओके. रिएक्टंट साइड किंवा प्रोडक्ट साइड. So as to keep K constant. K ची व्हॅल्यू बदलणार नाही, K ची व्हॅल्यू बदलू नये म्हणून तो काय करणार आहे, स्वतःला ऍडजस्ट करणार आणि रिएक्शन लेफ्ट किंवा राईट शिफ्ट होणार. इज इट ओके. सोपं आहे ना. सो दिस इज लीच-अथेलियर्स प्रिन्सिपल. आता नेक्स्ट पॉइंट. आता लीच-अथेलियर प्रिन्सिपल कळाला, इक्विलिब्रियम आपल्याला शिफ्ट करता येतो. परत बघा, इक्विलिब्रियम पोझिशन चेंज करता येते, बट वी कॅनॉट चेंज के व्हॅल्यू. ही हॉरिझॉन्टल लाईन बदलायची नाही, आपल्याला काय करायचंय, खालचा ट्रायंगल पुढे मागे न्यायचा. कळलं ना. सो डोक्यात फिक्स ठेवा, के व्हॅल्यू बदलायची नाही. के चा फॉर्म्युला डोक्यात ठेवायचा आणि आन्सर काढायचे. ओके. चलो. सो लीच-अथेलियर प्रिन्सिपल कॅन बी एक्सप्लेन बाय युझिंग दिस 6 टर्म्स. अर्धा डझन टर्म्स आहेत. कोणकोणते आहेत, कॉन्सन्ट्रेशन, देन प्रेशर, व्हॉल्यूम, ऍडिशन ऑफ इनर्ट गॅस, कॅटलिस्ट अँड टेम्परेचर. ठीक आहे. चला एक एक बघूया. फर्स्ट वन इज कॉन्सन्ट्रेशन. सो वी हॅव कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट as well as product. Okay, so we will see 2 points, concentration of reactant and concentration of product.
ओके, आपली रिॲक्शन काय होती, रिॲक्टंट इज इन इक्विलिब्रियम विथ प्रॉडक्ट. केचा फॉर्म्युला काय होणार आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. बरोबर, परत परत सांगते, के व्हॅल्यू कॉन्स्टंट ठेवायची. बरोबर. सो आता रिॲक्टंट, सपोज इफ आय इन्क्रीज कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, डिनॉमिनेटर वाढला, पण के तर कॉन्स्टंट ठेवायचा आहे. मग न्यूमरेटर काय होईल, न्यूमरेटरला पण वाढावं लागेल, तरच तुमचा आन्सर किंवा रेशो काय असेल तर तुमचा कॉन्स्टंट राहणार. सो व्हॉट इज द रूल, इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट इन्क्रीजेस देन concentration of product will also increase. In other words, reaction will shift to RHS. Okay, सोपं आहे ना. नेक्स्ट वन बघा, इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट डिक्रीजेस, ही व्हॅल्यू कमी झाली, के कॉन्स्टंट ठेवण्यासाठी काय होणार आहे, पी ची व्हॅल्यू कमी होणार. पी ची व्हॅल्यू कमी होणार म्हणजे रिॲक्शन कुठं जाणार आहे, लेफ्ट साइडला. सो इफ रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस देन concentration of product decreases, reaction goes to LHS. कळलं. सेम लॉजिक आता प्रॉडक्टला. जर का प्रॉडक्ट कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं, प्रॉडक्ट कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं, पी वाढला, तर आर ला सुद्धा काय व्हावं लागेल, इन्क्रीज व्हावं लागेल. पीचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर काय होणार आहे, रिॲक्शन कुठं जाणार आहे, रिव्हर्स. इन ऑर्डर टू इन्क्रीज आर, के कॉन्स्टंट ठेवण्यासाठी काय व्हावं लागेल, आर ला वाढावं लागेल. आर वाढणार म्हणजेच काय, रिॲक्शन कुठं जाणार, LHS. सो इफ प्रॉडक्ट कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस, रिॲक्शन विल शिफ्ट टू LHS. अँड इफ प्रॉडक्ट कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस, रिॲक्शन विल शिफ्ट टू RHS. कळलं. सोपं आहे ना, पहिलाच पॉइंट म्हणलं सोपं पाहिजे. ओके, चला आता एक एक्झाम्पल बघूया. N2 plus H2 in equilibrium with twice NH3. Okay, this is gas, this is gas, this is gas. Okay, so already one container contains this reaction which is already at equilibrium. आणि आता मी याच्यामध्ये suppose if some HCl gas is added in this reaction, याच्यामध्ये HCl gas ऍड केला तर काय होणार, अमोनिया बेस आहे, HCl ऍसिड आहे. सो हा बेस ऍसिड काय करणार, या बेसला खाऊन टाकणार. This acid will react with base. Acid will consume base. Acid ने बेसला कंझ्युम केलं तर बेसची क्वांटिटी काय होणार, कमी होणार. प्रॉडक्ट कॉन्सन्ट्रेशन विल डिक्रीज. जर का प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालं तर इन ऑर्डर टू कीप के कॉन्स्टंट काय होणार आहे, रिॲक्शन विल शिफ्ट टू RHS. देर इज मोर अँड मोर फॉर्मेशन ऑफ अमोनिया. पॉइंट कळला ना. सो इफ यू ऍड सम HCl then the reaction will shift to RHS. Same way, if some H2 gas is added, आता सांगा काय होणार, H2 गॅस कुठे आपला, रिॲक्टंट साइडला. बरोबर. सो आता रिॲक्टंट आपण ऍड केला तर रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन वाढेल. रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन वाढलं, इन ऑर्डर टू कीप के कॉन्स्टंट काय होणार आहे, प्रॉडक्ट कॉन्सन्ट्रेशन कमी का वाढणार, प्रॉडक्ट कॉन्सन्ट्रेशन विल increase and the reaction will shift to RHS. बरोबर, पॉइंट कळला ना. and again if some ammonia is added, if some NH3 is added, NH3 गॅस समजा आपण ऍड केला तर काय होणार आहे, कंटेनर मध्ये ऑलरेडी इक्विलिब्रियम आला आणि वरून अमोनिया ऍड केला. अमोनिया म्हणजे प्रॉडक्टच आहे, प्रॉडक्टच वाढवला तर रिॲक्शन कुठं जाणार आता, LHS ला. रिॲक्शन विल शिफ्ट टू LHS. झेपलं. सो डू यू अंडरस्टँड दिस कन्सेप्ट ऑफ प्रोडक्ट. कसं करायचं, एक स्क्रीनशॉट काढा किंवा पटकन लिहून घ्या म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. कॉन्सन्ट्रेशन पॉइंट कळाला असेल असं मी समजते. ओके, चलो. नेक्स्ट वन इज कन्सेप्ट ऑफ प्रेशर. रादर नेक्स्ट 3 कन्सेप्ट कोणकोणते आहेत, प्रेशर, वन मोर पॉइंट. याच्यामध्ये एक अजून एक्झाम्पल घेऊयात म्हणजे यू विल अंडरस्टँड द पॉइंट ऑफ सॉलिड स्टेट. ओके, एक्झाम्पल घेऊयात सॉलिड स्टेट साठी. O2 गॅस प्लस Fe, O2 घेऊ का, नको, हा H2O घेऊयात. H2O गॅस प्लस Fe सॉलिड.
ओके, H2O मध्ये ऑक्सिजन आहे, Fe सॉलिड, इट इज इन इक्विलिब्रियम विथ Fe2O3 प्लस H2 गॅस. ओके, रिॲक्शन काय झाली आहे? Feचं झालंय ऑक्सिडेशन, Feने हा ऑक्सिजन घेतला, Fe2O3 झाला आणि हायड्रोजन बाहेर आला. दिस रिॲक्शन इज नथिंग बट करोजन. ठीक आहे, आयनचं करोजन होतं, ही रिॲक्शन. ओके, रिॲक्शन बॅलन्स नंतर करूया. नेक्स्ट वन, what is the point? This one is gas, this one is solid, this is rust which is again in solid and hydrogen is gas. Okay, now the thing is, if I add Fe in this reaction, ही reaction already equilibrium ला आली आणि Fe add केलं, Fe is in solid state, or if I add Fe2O3, Fe2O3 कोणत्या फॉर्म मध्ये? परत सॉलिड स्टेट मध्ये. म्हणजे रिएक्टंट असो किंवा प्रॉडक्ट असो, जे सॉलिड स्टेट मध्ये, देर इज नो चेंज. एनीवन कॅन टेल मी व्हाय? Fe किंवा Fe2O3 आपण इतका वेळ काय बडबडत होतो? रिएक्टंट ऍड केला की RHS ला जातो, प्रॉडक्ट ऍड केला की LHS ला जातो. पण इथं काय लिहिलंय? काही पण ऍड करा, LHS नाही ना RHS नाही. द रिझन इज, जेव्हा तुम्ही याचा K चा फॉर्म्युला लिहाल तेव्हा या सॉलिडला आपण घेणारच नाही, बरं ना. सॉलिड साठी ऍक्टिव्ह मास काय घेतो? 1. सो इथे ऍक्टिव्ह मास 1 येणार, म्हणजे ते नाहीच आहे. मग या फॉर्म्युलामध्ये ह्या दोघांचा रोलच नाहीये, तर ह्यांची कॉन्सन्ट्रेशन वाढवा नाही तर कमी करा. देर इज नो इफेक्ट. इज इट ओके? अँड नाव, येस, दिस वन इज गॅस, दिस वन इज गॅस, सो दे आर इम्पॉर्टंट. सो नाव इफ यू ऍड स्टीम, स्टीम म्हणजे काय? वॉटर वेपर. सो या रिएक्शन मध्ये वॉटर वेपर म्हणजे H2O ऍड केला तर रिएक्शन कुठे जाणार आहे? रिएक्शन विल मूव्ह टू RHS. And similarly, if you add some hydrogen, reaction will come back to LHS. कळालं ना? ओके, सो व्हॉट इज मॉरल ऑफ द स्टोरी? फॉर ऑल, फक्त ह्याच्यासाठी नाही, सगळ्यांसाठीच सॉलिड वाल्या कार्यकर्त्याकडे बघायचं नाही, कारण की सॉलिडचा ऍक्टिव्ह मास 1 असतं, तो K च्या फॉर्म्युलात येतच नाही. क्लिअर? चलो, नाउ नेक्स्ट वन इज, next 3 terms, addition of reaction or concept of pressure, volume and addition of inert gas. या तिन्ही गोष्टी कशासाठी इम्पॉर्टंट आहे? तर गॅस फेज रिएक्शनला. ठीक आहे, चला बघूया. सो प्रेशर, सो व्हॉट इज दिस कन्सेप्ट ऑफ प्रेशर? सो वी हॅव अ कंटेनर. ठीक आहे, एक कंटेनर आहे आणि त्याला लीड आहे. ओके, दिस लीड हॅव सम हँडल. ओके, या प्रकरणाला म्हणतात मुव्हेबल पिस्टन. ओके, स्पेसिफिकली याला म्हणतात फ्रिक्शनलेस, फ्रिक्शनलेस मुव्हेबल पिस्टन. म्हणजे काय? हा पिस्टन आपल्याला असा वर खाली करता येतो आणि मुव्हेबल आहे, कळतंय? वर खाली करता येतो आणि फ्रिक्शनलेस म्हणजे वर खाली करताना इथं काय फ्रिक्शन, घासघस काय होत नाही. इज इट ओके? याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला कुठं दिसेल तर तुम्ही याच्या ऍडव्हर्टाईज पाहिलं असेल, इंजिन ऑइलच्या, ट्रकच्या वगैरे असतात ना इंजिन ऑइलच्या ऍडव्हर्टाईज, त्याच्यामध्ये तुम्हाला हा पिस्टन दिसेल. एकदा बघा. बरं, पुढे जाऊया. सो आता हा पिस्टन आहे. सपोज हा पिस्टन या हँडलने आपण खाली ओढला. इफ पिस्टन कम्स डाऊन, पिस्टन खाली आला म्हणजे मला सांगा, आपण आतल्या मटेरियलवरचा प्रेशर वाढवतोय का कमी करतोय? इफ पिस्टन मूव्स डाऊन, द प्रेशर विल इन्क्रीज. सिमिलरली इफ पिस्टन मूव्स अप, पिस्टन जर का वरती मूव्ह झालं तर काय म्हणणार आहे? प्रेशर विल डिक्रीज. ओके, पॉइंट कळाला? आणि याच्या पुढचा पॉइंट व्हॉल्यूम साठी पण आपण बघून टाकूया. प्रेशर वाढलं की काय होणार आहे? व्हॉल्यूम कमी होणार, आणि प्रेशर कमी झालं की व्हॉल्यूम इन्क्रीज होणार. काय लिहिलंय? झेपतंय? वन्स अगेन, इफ पिस्टन मूव्स डाऊन, प्रेशर इनसाइड दिस कंटेनर विल इन्क्रीज, व्हॉल्यूम विल डिक्रीज. इफ पिस्टन मूव्स अप, pressure inside the container will decrease and volume will increase. कळलं? सो प्रेशर आयदर इन्क्रीज होतं नाही तर डिक्रीज होतं, एवढंच. कळलं? चला आता आपण पुढे जाऊया. मेन आता याची एक्झाम्पल वन्स अगेन 1, 2, 3 या तिन्हीची एक्झाम्पल कशावरनं द्यायची? तर सिस्टीमचा व्हॉल्यूम वाढलाय का नाही त्याच्यावरनं. परत एकदा सांगते, मेन याचा आन्सर कशावरनं द्यायचा? सिस्टीमचा व्हॉल्यूम कसा चेंज झालाय त्याच्यावर. ठीक आहे, एक्झाम्पल बघूया. परत आपलं आवडतच घेऊयात, नायट्रोजन. N2 plus 3H2 gives 2NH3. Okay, if you talk in terms of volume, this is 1 volume, 3 volume and 2 volume. ठीक आहे. ओके, व्हॉल्यूमच्या ऐवजी जर आपण लिटर्स मध्ये बोललो तर काय? 1 लिटर, 3 लिटर, 2 लिटर, 1 लिटर, 3 लिटर, 2 लिटर.
आता जरा लँग्वेज आपलं सेंटेन्स मध्ये बोलूया. समजा आपण याच्यामध्ये 1 लिटर नायट्रोजन घेतला, 3 लिटर हायड्रोजन ऍड केला, तर आपल्याला 2 लिटर अमोनिया तयार होणार. बरोबर आहे. सो इथं N2 असणार आहे. ओके, 1 व्हॉल्यूम आपण एकदा लिहूयात. H2 किती? 3 व्हॉल्यूम्स, 1 2 3. सो टोटल रिएक्टंटचे व्हॉल्यूम किती झाले? 4 व्हॉल्यूम, 4 लिटर झालं. आणि जो प्रॉडक्ट होणार आहे अमोनिया, अमोनिया किती तयार होणार आहे आपला? NH3, 1 2. बरोबर आहे, लक्षात येते? सो 2 अमोनिया झाले. ओव्हरऑल काय होते? व्हॉल्यूम ऑफ प्रॉडक्ट हा किती आपला? 2 व्हॉल्यूम, अँड व्हॉल्यूम ऑफ प्रॉडक्ट इज लेस दॅन व्हॉल्यूम ऑफ रिएक्टंट. कळलं? आता नीट बघा. समजा आता हा पिस्टन खाली ढकलला, पिस्टन खाली आणला म्हणजे काय केलं आपण? प्रेशर वाढवलं, व्हॉल्यूम कमी केला. इफ पिस्टन कम्स डाऊन और यू कॅन से इफ यू इन्क्रीज द प्रेशर और डिक्रीज द व्हॉल्यूम, दोघांसाठी लॉजिक एकच. तर रिएक्शन कोणत्या साईडला जाणार आहे? द आन्सर इज द के व्हॅल्यू विल रिमेन कॉन्स्टंट. वन्स अगेन के तर कॉन्स्टंट राहणार आहे. नाव द इक्विलिब्रियम विल शिफ्ट वेअर देर इज स्मॉलर व्हॉल्यूम. कळते? वन्स अगेन काय सांगते बघा. जर का प्रेशर वाढवलं आणि व्हॉल्यूम कमी झाला, वरून आपण दाबलं, प्रेशर वाढलं, व्हॉल्यूम कमी झालं, तर यांच्या डोक्यावरती काहीतरी येते ना, याच्यावरती ओझं पडते. ऍट दॅट टाइम इक्विलिब्रियम लेफ्ट राईट कुठं शिफ्ट होणार? तो कसा शिफ्ट करणार आहे? तर जिथं कमीत कमी व्हॉल्यूम असेल ती जागा घेणार. कमी व्हॉल्यूम आहे म्हणून इट विल फेवर वेअर इज स्मॉलर व्हॉल्यूम. आणि व्हॉल्यूम कुठं स्मॉल येतं आपल्या इथे? प्रॉडक्ट साईडला. सो फॉर दिस पर्टिक्युलर रिएक्शन द इक्विलिब्रियम विल मूव्ह टू द राईट हँड साईड. ओके, अजून एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे कळेल. विल टेक एक्झाम्पल ऑफ PCl5. PCl5 will break down as PCl3 plus Cl2. So it is again 1 volume, 1 volume, 1 volume. So we have 1 volume of reactant and 2 volumes of product. So इथं कोणाचा व्हॉल्यूम जास्त आहे? प्रॉडक्टचा. कळलं? म्हणजे इथं समजा आपण PCl5 घेतला, ब्रेकडाऊन केलं, 1 लिटर PCl5 घेतला, ब्रेकडाऊन केलं, तर 2 लिटर प्रॉडक्ट तयार होणार आहे. ओके, and if you apply the same logic, if you increase the pressure or decrease the volume, हे प्रेशर वाढवलं किंवा व्हॉल्यूम कमी केला तर काय होणार? प्रेशर वाढवलं किंवा व्हॉल्यूम कमी केला तर काय होणार? व्हॉल्यूम कमी केला तर जिथं कमी व्हॉल्यूम आहे तिकडे रिएक्शन जाणार. मग सांगा या केसमध्ये रिएक्शन कुठं जाणार? रिएक्शन कुठं जाणार? जिथं कमी व्हॉल्यूम आहे म्हणजे कुठं जाणार आहे? लेफ्ट हँड साइड. सो हियर रिएक्शन विल मूव्ह टू लेफ्ट हँड साइड. झेपला? ओके, सो व्हॉट इज मोरल ऑफ द स्टोरी? ओके, आता आपण जरा फॉर्म्युला तयार करूयात. ठीक आहे, या केसमध्ये डेल्टा एन किती आलाय? ओके, प्रेशर साठी आपण इथं फॉर्म्युला लिहूया. इफ डेल्टा एन इज निगेटिव्ह, डेल्टा एन product minus reactant, if it is negative then increase in pressure will move equilibrium to RHS, and if delta n is positive then increase in pressure will move equilibrium to LHS. बरोबर ना? मग आता मला सांगा डेल्टा एन 0 झाला. ओके, एक्झाम्पल कोणतं आपण इथे लिहूया. H2 plus I2 equilibrium with 2 times HI. So here 2 volume, 2 volume. Delta N is 0. म्हणजे काय झालंय? दोघांचा व्हॉल्यूम सेम आहे आणि आता प्रेशर अप्लाय केलं तर काय रिएक्शन इकडे जाणार का इकडे जाणार? ते म्हणाल कुठेही गेलं तरी मरणच आहे, मरू दे तिकडं. बरोबर ना? कुठेही गेलं तरी 2च व्हॉल्यूम राहतोय. सो हियर देर इज नो शिफ्ट ऑफ इक्विलिब्रियम. सो इफ डेल्टा एन इज 0, if delta n is 0, there is no change. Is it okay? So you understand this concept of pressure. Once again, जर का प्रेशर दिलं, व्हॉल्यूम कमी केला तर जिकडं व्हॉल्यूम कमी आहे तिकडं रिएक्शन जाणार. जर का आता रिव्हर्स, सपोज तुम्ही प्रेशर कमी केलं, याच्यासाठीच बघा, समजा तुम्ही याच्यामध्ये प्रेशर कमी केलं म्हणजेच काय? व्हॉल्यूम वाढवला. व्हॉल्यूम वाढवला तर जिथं व्हॉल्यूम जास्त आहे त्या बाजूला काय होणार आहे? रिएक्शन मूव्ह होणार, म्हणजे या केसमध्ये LHS ला. ओके, सो द थिंग इज, एक काहीतरी लक्षात ठेवा आणि परत एकदा ह्यात पाठ करण्यासारखं काही नाहीये. लॉजिक लावा, मनाने सॉल्व्ह करा. इज इट ओके? अदरवाईज काय पाठ करायचं? डेल्टा एन निगेटिव्ह, P इन्क्रीजेस, RHS.
Done? चलो, now next part is volume. Now same concept you can apply for volume. So आपण आताच बघितलं प्रेशर अप्लाय केलं की व्हॉल्यूम चेंजेस होते. So the same thing we can apply for volume. So same thing. If delta n is negative, if volume decreases म्हणजेच काय pressure increases, reaction will move to RHS. If delta n is positive, volume decreases म्हणजेच pressure increases, reaction will move to LHS. And once again, if a delta n is equal to 0, volume increase करा, decrease करा, there is no change. सोपं आहे ना? Okay, so whatever the thing for pressure is exactly opposite for volume. Done? चलो, now third one is addition of inert gas. आता addition of inert gas is again of two types. At constant volume and at constant pressure. ठीक आहे? तर ऍडिशन ऑफ इनर्ट गॅस हा काय प्रकार बघूया आणि मग कॉन्स्टंट व्हॉल्यूम कॉन्स्टंट प्रेशर. द वर्ड इज इनर्ट. इनर्ट याचा अर्थ काय? इट इज नॉट गोइंग टू रिॲक्ट. रिॲक्शन काय होणार नाही, हे जी काय रिॲक्शन चालली आहे त्याच्यात तो फंदात पडणार नाही. म्हणजे बघा आपला मगाचा कंटेनर, त्या कंटेनरला इथं पिस्टन लावलाय, ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये रिॲक्शन होते. रिॲक्शन आता जर आपण चेंज करूयात, H2 प्लस O2 इक्विलिब्रियम विथ H2. ठीक आहे, इथं 2H2 2H2. ओके, असली काहीतरी रिॲक्शन चालू आहे. रिॲक्शन इज ऑलरेडी ॲट इक्विलिब्रियम. ठीक आहे, इक्विलिब्रियमला म्हणजे काय, याच्यामध्ये H2 सुद्धा आहे, O2 सुद्धा आहे, H2O सुद्धा आहे, टू अँड फ्रो, फॉरवर्ड बॅकवर्ड सगळं चालू आहे. ठीक आहे, आता हे चालू आहे आणि आता आपण याच्यामध्ये समजा आर्गॉनचे मॉलिक्युल्स ऍड केले. ठीक आहे, एनी इनर्ट गॅस, आर्गॉन, निऑन काहीतरी आपण ऍड केलं, तर हे मॉलिक्युल इनर्ट आहे. इनर्ट म्हणजे काही रिॲक्शन देणार नाही. मग हे करणार काय इथं बसल्या बसल्या? सो व्हॉट दे विल डू, दे विल इन्क्रीज क्राउडिंग. बरोबर ना? काय करता आलं नाही तर काय करतील, गर्दी करतील. बरोबर ना? प्रत्येकाला स्वतःचं मास आहे, व्हॉल्यूम आहे, गर्दी करणार. गर्दी केली की इकडे जरा चेंगराचेंगरी होणार, रिॲक्शन करताना जरा त्रास होणार. बरोबर? आणि आता हा पिस्टन, आता हा काय काम करणार आहे बघा, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ऍट कॉन्स्टंट प्रेशर. सो फर्स्ट ऑफ ऑल, जर का पिस्टन जागेवरच ठेवला आणि आपण इनर्ट गॅस ऍड केला, क्राउडिंग झालं, तर काय होईल, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, पिस्टनची जागा बदलली नाही, व्हॉल्यूम चेंज केलं नाही आणि आपण इनर्ट गॅस ऍड केला, इनर्ट गॅस ऍड केला, तर काय होणार आहे, इट विल इन्क्रीज द प्रेशर. बरोबर ना? आतमधलं प्रेशर वाढेल. बरं, प्रेशर वाढलं तर असं होणार आहे का की रिॲक्टंटचं प्रेशर वाढेल पण प्रॉडक्टचं नाही? नाही. किंवा प्रॉडक्टचं वाढलं रिॲक्टंटचं नाही, असंही काही नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट हा प्रेशर आणि ह्याच्यामध्ये फरक आहे. इथं जरी प्रेशर वाढलं तरी ओव्हरऑल व्हॉल्यूम मध्ये काय फरक पडलाय का? नाही पडला. आर यू गेटिंग? वन्स अगेन, जरी प्रेशर वाढलं तरी व्हॉल्यूम कंटेनरचा बदललाय का? नाही, व्हॉल्यूम रिमेन कॉन्स्टंट. सो व्हॉट इज द थिंग, प्रेशर वाढलंय पण नुसत्या रिॲक्टंटवर किंवा नुसत्या प्रॉडक्टवर नाही, तर ओव्हरऑल सगळीकडचंच प्रेशर वाढलं आणि ओव्हरऑल देर इज नो चेंज इन व्हॉल्यूम. सो देर इज नो चेंज इन इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम बदलणार नाही. कळलं? सो व्हॉट इज द मॉरल ऑफ स्टोरी, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम देर इज नो चेंज इन इक्विलिब्रियम. वाय? बिकॉज व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. परत एकदा एक सांगते, जर का व्हॉल्यूम बदलत असेल तरच तुम्हाला कुठेतरी चेंज मिळेल, व्हॉल्यूम बदलत नसेल तर काही चेंज होणार नाही. कळालं? चला, सो या रिॲक्शन मध्ये या कुठल्याही, आता इथं वॉटर लिहिलंय, उद्या अमोनियाची लिहा, PCl5 ची लिहा, ऍडिशन लिहा, डिकम्पोजिशन लिहा, कंबशन लिहा, कोणती रिॲक्शन लिहा, देर इज नो चेंज इन इक्विलिब्रियम इफ यू ऍड इनर्ट गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. क्लिअर? चलो, नाउ नेक्स्ट वन, ऍट कॉन्स्टंट प्रेशर. आता गेम सुरू होणार. क्राउडिंग झालं, गर्दी झाली, चेंगराचेंगरी होतीये आणि आता मला प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचंय. प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचंय. बघा, क्राउडिंग झालं की काय होणार आहे, प्रेशर इन्क्रीज झालंय. हे इन्क्रीज झालेलं प्रेशर आहे ते मला परत नॉर्मलाइज करायचंय. सो प्रेशर मला रिलीज करायचंय. कळलं नाही? तर गर्दी झाली, प्रेशर वाढले, तर ते परत ओरिजिनल प्रेशरला आणायचं. तर काय करावं लागेल, या पिस्टनला वर न्यावं लागेल, व्हॉल्यूम वाढवावं लागेल. बरोबर ना? पॉइंट कळाला? वन्स अगेन, जर का आपण इनर्ट गॅस ऍड केला आणि मला प्रेशर वाढवायचं नाहीये तर मला व्हॉल्यूम वाढवावं लागेल. ओके, सो whenever we add inert gas at constant pressure there is increase in volume. Okay,
पॉइंट कळाला, कन्सेप्ट आधी क्लिअर झाली. व्हॉल्यूम वाढतो, ऍडिशन ऑफ इनर्ट गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर म्हटलं की काय करायचं, व्हॉल्यूमला वाढवून टाकायचं. अँड नाव आन्सर अकॉर्डिंग टू इन्क्रीज इन व्हॉल्यूम. आता याचाच आन्सर द्या. समजा याचा व्हॉल्यूम वाढला तर रिएक्शन LHS ला जाणार का RHS ला? इट विल मूव्ह टू LHS का, कारण की याचा व्हॉल्यूम जास्त आहे, याचा कमी आहे. ओके, सो व्हॉट इज द थिंग, हे इथलं आपण परत लिहिणार. सो व्हॉल्यूम वाढला आणि आता डेल्टा एन जर का निगेटिव्ह असेल, डेल्टा एन निगेटिव्ह म्हणजे काय, प्रॉडक्टचा व्हॉल्यूम कमी, रिएक्टंटचा व्हॉल्यूम जास्त, देन रिएक्शन विल मूव्ह टू LHS. इफ डेल्टा एन इज पॉझिटिव्ह देन इट विल मूव्ह टू RHS. पॉझिटिव्ह म्हणजे काय, याचा व्हॉल्यूम जास्त, जिथं व्हॉल्यूम जास्त त्या बाजूला रिएक्शन होणार. आणि वन्स अगेन डेल्टा एन 0, देर इज नो चेंज. कळालंय? जी कन्सेप्ट मगाची होती तीच होती, फक्त ऍडिशन ऑफ इनर्ट गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर म्हटलं की व्हॉल्यूम वाढतो, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूमच कॉन्स्टंट आहे, नो चेंज. ओके, सो दिस इज फॉर ऍडिशन ऑफ इनर्ट गॅस. ओके, क्वेश्चन सॉल्व करूया. इफ neon is added in following reaction at constant pressure, equilibrium will shift to, okay, answer काय द्यायचा, LHS or RHS. First reaction is PCl5 giving PCl3 plus Cl2, okay, equilibrium. Next one is N2 plus 3H2 gives NH3. Okay, so what will happen, काय होणार आहे इथे, इथं प्रॉडक्टचा व्हॉल्यूम जास्त आहे, इथं रिएक्टंटचा व्हॉल्यूम जास्त आहे. सो इक्विलिब्रियम कधी कोणता शिफ्ट होणार आहे, जिथं जास्त व्हॉल्यूम आहे त्या बाजूला. सो हियर रिएक्शन विल शिफ्ट टू RHS अँड हियर रिएक्शन विल शिफ्ट टू LHS. जमला? So this is about addition of inert gas at constant pressure. And same reaction, if you do the same reaction at constant volume for both 1 and 2, there is no change. जमला? चलो, so this is about our fourth point, addition of inert gas. Now next one is catalyst. Okay, catalyst म्हणजे काय बघू. So what is a catalyst? Catalyst is the substance which increases rate of reaction. बरोबर ना, रिएक्शनला स्पीड करतो. आता इथं बघा, थोडासा विचार करा. कॅटलिस्ट काय करतो, रिएक्शनला फास्ट करतो. कॅटलिस्ट रिएक्शनचा स्पीड वाढवतो, कॅटलिस्ट रिएक्शनचा रेट वाढवतो, काही म्हणा. ते रिएक्शनचा रेट वाढतो, मग आपण काय म्हणणार, कॅटलिस्टमुळे रिएक्शन RHS ला जातो. ओके, बट इट इज नॉट द सेम. काय होतं बघा, एखादी रिएक्शन आहे, लाईक रिएक्टंट गिव्स प्रॉडक्ट. So this is our rate of forward reaction, rate of backward reaction. आपण ग्राफ कसा काढतो, इथं कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम. इनिशियली T is equal to 0 ला कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट इज मॅक्सिमम, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट इज मिनिमम. जसं टाइम पुढे जाईल तसं ह्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, याचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, आणि एका पॉइंटला आलं की काय मिळतं तुम्हाला, इक्विलिब्रियम. बरोबर आहे. सो दिस इज कन्सेप्ट ऑफ इक्विलिब्रियम. एकदा कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट आले म्हणजेच काय, रेट ऑफ फॉरवर्ड इज इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड. ठीक आहे. आता गंमत बघा, कॅटलिस्ट ऍड केला. कॅटलिस्ट काय करतो, कॅटलिस्ट इन्क्रीजेस रेट ऑफ रिएक्शन. बरोबर, रेट वाढवतो. पण कोणत्या रिएक्शनचा रेट, इट विल इन्क्रीज रेट ऑफ फॉरवर्ड ऍज वेल एज बॅकवर्ड. इट विल इन्क्रीज रेट ऑफ फॉरवर्ड ऍज वेल एज बॅकवर्ड. तर दोन्ही रिएक्शनचा रेट वाढवतो. म्हणजे काय होणार आहे, डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट आणि इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट. दोन्ही रिएक्शन फास्ट होतात. कळलं? म्हणजे काय होईल, फास्टचा अर्थ कळाले ना, हे जे टाइम लागलाय तो कमी लागणार. म्हणजे काय होणार बघा, रिएक्टंट एकदम फास्ट कमी व्हायला लागणार, प्रॉडक्ट एकदम फास्ट इन्क्रीज व्हायला लागणार, आणि ह्या कॉन्सन्ट्रेशन पाशी आलं की काय होणार आहे, परत इक्विलिब्रियम मिळाला. आणि आता इक्विलिब्रियम कुठं आला तुमचा, या बाजूला, या टाइमला. ओके, व्हॉट डज इट मीन, आधी इक्विलिब्रियम मिळायला सपोज इथं 2 आवर्स लागत होते, आता हाफ आवर मध्ये लागणार. कळालं? पण इक्विलिब्रियम अवॉइड झाला का, इक्विलिब्रियम लेफ्टला किंवा राईटला गेला का, तर नाही.
पॉइंट कळाला? सो व्हॉट इज द थिंग, मॉरल ऑफ द स्टोरी, कॅटलिस्ट विल नॉट चेंज इक्विलिब्रियम. सगळ्यात सोपं, कॅटलिस्ट देर इज नो चेंज इन इक्विलिब्रियम. ओके, देर इज नो चेंज इन इक्विलिब्रियम. ओके, हा पहिला पॉइंट. मग कॅटलिस्ट करतो काय, तर रिॲक्शनचा रेट वाढवतो. सो व्हॉट वी कॅन से, catalyst increases rate of forward and backward both. बरोबर, रेट ऑफ फॉरवर्ड आणि बॅकवर्ड दोन्ही रिॲक्शनचा रेट वाढवतो. पुढे काय म्हणणार आहे, कॅटलिस्ट डज नॉट चेंज इक्विलिब्रियम पोझिशन. इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत हा तो बदलत नाही. कुठलाही कॅटलिस्ट टाकला म्हणून प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार नाही. कॅटलिस्ट डज नॉट चेंज इक्विलिब्रियम पोझिशन, इट ओनली डिक्रीजेस टाइम रिक्वायर्ड टू रीच इक्विलिब्रियम. ओके, जो इक्विलिब्रियम मिळायला 2 तास लागत होते ते अर्ध्या तासात मिळणार, एवढंच काम कॅटलिस्टचं. ठीक आहे, एक एक्स्ट्राचा पॉइंट सांगते की कॅटलिस्ट ऍक्च्युली काम कसा करतो. सो इफ यू हॅव सीन दिस ग्राफ, एनर्जी वर्सेस रिएक्शन कोशंट. ओके, रिएक्शन कोशंट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट अपॉन रिएक्टंट. जेव्हा रिएक्शन कोशंट कमी असतो म्हणजे काय, रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे म्हणजे रिएक्टंट जास्त आहे, आणि रिएक्शन कोशंट जास्त झाला म्हणजे प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. ठीक आहे, इट इज नथिंग बट रिएक्शन प्रोग्रेस. सो सुरुवातीला फक्त रिएक्टंट असतात, त्याची ही काहीतरी एनर्जी आहे, मग रिएक्शन सुरू होते 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 मग प्रॉडक्ट तयार होतं. हिअर समवेअर यू विल गेट प्रॉडक्ट फॉर्मेशन. ठीक आहे, आणि ही जी टॉपची एनर्जी आहे त्याला काय म्हणतो आपण, EA, एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. सो व्हॉट इज दिस ऍक्टिव्हेशन एनर्जी, इट इज मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू रीच टू दिस टॉप पॉइंट. बरोबर, एवढी एनर्जी पाहिजे, एवढी इथे. तर एवढी एनर्जी जोवर मिळत नाही तो रिएक्टंटचा प्रॉडक्ट होणार नाही. म्हणजे बघा, सपोज तुम्ही या रिएक्टंटला काहीतरी एनर्जी दिली, 10 जूल, 15 जूल, 20 जूल, असं करत 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 तो इथपर्यंत आला. ओके, बट इफ डज नॉट टच EA ला म्हणजे काय, ऍक्टिव्हेशन एनर्जीच्या एवढी एनर्जी त्याला मिळाली नाही. ओके, फॉर एक्झाम्पल असं समजूयात की आपण कुकिंगसाठी काहीतरी ठेवलंय गॅसवरती आणि त्याला सपोज 1 तास 2 तास हिटिंग लागते ना, आपण एक 45 मिनिट झाले गॅस बंद केला, जे रिक्वायर्ड पाहिजे तेवढी एनर्जी मिळाली नाही, तर रिॲक्शन कम्प्लीट होईल का, नाही होणार. इट विल नॉट गो टू द प्रॉडक्ट साइड. सो एवढी एनर्जी मिळाली की मग नंतर प्रॉडक्ट फॉर्मेशन स्टार्ट होतं. कळालं? सो हा कन्सेप्ट आहे EA. तर कॅटलिस्ट काय करतो, हा टाइम वाचवतो, म्हणजे EA पर्यंत यायचा टाइम वाचवतो. म्हणजे काय करतो, तो त्या EA लाच खाली आणतो. ओके, द रिॲक्शन विल हॅपन लाईक दिस अँड दिस इज युअर न्यू EA विथ कॅटलिस्ट. सो कॅटलिस्ट काय करतो, ही एनर्जी रिक्वायरमेंट कमी करतो. म्हणजे आधी जिथं आपल्याला 2 तास जे काय आपलं गॅसवरती मटेरियल ठेवायचं ते आता अर्ध्या तासात होणार. कळालं ना पॉइंट? ओके, सो व्हॉट दिस कॅटलिस्ट डज, कॅटलिस्ट डिक्रीजेस द एनर्जी रिक्वायरमेंट सो दॅट रिॲक्शन बिकम्स फास्ट. ओके, लॉजिकली कॅटलिस्ट काय करतो, वेळ वाचवतो, पैसा वाचवतो, फ्युएल म्हणजे इंधन वाचवतो. पॉइंट कळला? ओव्हरऑल काय इंडस्ट्रीमध्ये कॅटलिस्ट वापरतात, कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त काम. ओके, सो दिस इज अबाउट कॅटलिस्ट. नाउ विल गो टू द नेक्स्ट पॉइंट, टेम्परेचर. आणि आता टेम्परेचर बद्दल ऑलरेडी आपण आधीच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलंय, प्रॉपर्टी ऑफ इक्विलिब्रियम. टेम्परेचर चेंजेस डायरेक्टली इक्विलिब्रियम. इट विल चेंजेस द व्हॅल्यू ऑफ K. KC, KP दोन्ही व्हॅल्यू बदलतात. And in case of temperature, there are 2 concepts, endothermic reaction and exothermic reaction. For endothermic reaction, if increase in temperature, if temperature increases, K value decreases. Exothermic reaction, if temperature increases, K value increases. Okay? हे ज्यांना माहिती नाही त्यांनी माझा आधीचा व्हिडिओ प्रॉपर्टीज ऑफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट त्याच्यामध्ये मी हे एक्सप्लेन केलं की टेम्परेचर वरती कसं डिपेंड आहे, त्याचा फॉर्म्युला, त्याचं डिस्कशन सगळं केलेलं. ठीक आहे, सो दिस इज पार्ट फॉर इक्विलिब्रियम. सो ओव्हरऑल बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट प्रॉडक्ट वरती इक्विलिब्रियम कॉन्स्टंट डिपेंड नाही, पण इक्विलिब्रियम पोझिशन आपण लेफ्ट राईट करू शकतो.
Next one, pressure and volume we have seen. Addition of inert gas at constant volume, no change. Addition of inert gas at constant volume, you have to solve according to increase in volume. Next one, catalyst, no change. Temperature, it will depend on type of reaction, endo or exo. So I hope you have understood this one. एक पटकन स्क्रीनशॉट काढा म्हणजे तुमच्याकडे हे सगळे पॉइंट्स एका पेज वरती येतील आणि मग तुम्हाला न्यूमेरिकल एक्झाम्पल सॉल्व्ह करायला इझी जाईल. ओके. Okay. So that's all for Lee Chathalier's principle. I hope you have understood. So आपण आता इथं थांबूया. And this is also end of our topic, chemical equilibrium. Okay. Goodbye. Thank you. And yes,